फ्रेंड्स, आज आपण छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत आणि ह्यामध्ये सगळे प्रिलिम्स मेन्सचे जेवढे काही क्वेश्चन आहेत सगळे कवर होऊन जातात त्या ठिकाणी. त्यासोबतच ही जी काही PDF आहे तुम्हाला यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ही PDF भेटली जाईल. त्यासोबतच ह्यामध्ये जे काही मी पिंक कलरने टिक केलेले आहेत आणि क्यू असा केलेला आहे तर त्यावर सगळ्यावर क्वेश्चन येऊन गेलेले आहेत, त्यामुळे ते टिक केलेले आहेत. ती गोष्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यासोबत आपण त्याला जास्त वेळ न घालवता स्टार्ट करूया. बघा, छत्रपती शाहू महाराज यांना आपण लोकांचा राजा म्हणून ओळखतो. काय म्हणून ओळखतो? लोकांचा राजा म्हणून ओळखतो. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, त्यावर सुद्धा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. छत्रपती शाहू महाराज यांना आपण लोकांचा राजा म्हणून ओळखतो. त्यासोबत त्यांचा जो काही जन्म झाला आहे त्या ठिकाणी तर 26 जुलै 1874 रोजी झाला आहे. त्यांचं मूळ नाव काय होतं त्यांचे? यशवंतराव. छत्रपती शाहू महाराज यांचं जे काही मूळ नाव होतं यशवंतराव होते आणि मूळ घराणे कोणते होते त्यांचे? तर घाटगे अशी मूळ घराणे त्यांचं नाव आहे. त्या दोघांवर सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. नंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे बघा, त्यामध्ये 6 मे 1922 रोजी. आता बघा, दोन्ही जन्म आणि मृत्यू कसं लक्षात ठेवायचं बघा त्या ठिकाणी. जन्म आणि मृत्यू लक्षात ठेवण्यासाठी जो काही जन्म आहे 1874, तर आपल्या भारताची साक्षरता किती आहे? 74. त्यावरून लक्षात ठेवा. त्यासोबत त्यांचा जो काही मृत्यू झाला 1922मध्ये. आपल्या इतिहासातील घटना माहिती आहे तुम्हाला, चौरी चौरा घटना आणि असहकार चळवळ 1922मध्ये, त्यावरून त्यांचा मृत्यू लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर लक्षात ठेवा बघा त्यामध्ये, तर ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन येऊन गेला बघा त्यामध्ये. कोल्हापुरात असे कोणते समाजसुधारक होते की कोल्हापुरात अस्पृश्यता आणि जातीभेद निवारणासाठी संबंधित होते? तर ते छत्रपती शाहू महाराज होते बघा त्यामध्ये. तर कोल्हापुराच्या संबंधित काही गोष्टी आल्या तर ते छत्रपती शाहू महाराज बऱ्यापैकी असतात त्या ठिकाणी. नंतर आहे बघा त्या ठिकाणी, समाजसुधार चळवळीची पताका म्हणून कोल्हापुरात फडकविणारे कोण आहेत? तर ते छत्रपती शाहू महाराज आहेत त्या ठिकाणी. त्यासोबतच त्यांचे प्राथमिक शिक्षक कोण होते? तर कृष्णाजी भिकाजी गोखले आणि हरिपंत गोखले होते. नंतर इथे क्वेश्चन आहे बघा त्यामध्ये, 1885 ते 1889मध्ये त्यांचं शिक्षण कुठे झालं? राजकोटला. 1989पर्यंत राजकोटला. नंतर 1890 ते 1894मध्ये धारवाडला. पण ह्या डेटवर क्वेश्चन विचारला बघा, शिक्षण कुठे झालं? राजकोटला. तर ते लक्षात ठेवा. नंतर आहे त्यांचे प्राचार्य कोण होते? तर ते मॅकनॉट असे प्राचार्य होते त्यांचे. त्याचे मुख्य शिक्षक पीट झिरॉल्ट. आणि 1889मध्ये सरकारने महाराजांचे ट्युटर किंवा गार्डियन म्हणून कुणाला नियुक्ती केली होती? तर स्टुअर्ट फ्रेजर यांची नियुक्ती केलेली होती. नंतर आहे, छत्रपती शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले होते? नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले होते? तर सदाशिवराव बोनाडीकर यांना नेमले होते बघा त्यामध्ये. नवीन शंकराचार्य ह्यावर सुद्धा क्वेश्चन येऊन गेलेले बघा त्यामध्ये. नंतर आहे, शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठी कोणकोणती तरतूद केलेली होती अस्पृश्यांसाठी? तर त्यामध्ये फर्स्ट गोष्ट आहे त्यामध्ये, 1902मध्ये सरकारी नोकऱ्यामध्ये मागासवर्गीयांना 50% जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा स्टेटमेंट कमीत कमी आत्तापर्यंत 5 ते 6 वेळेस विचारलेला असेल बघा. खूप इम्पॉर्टंट आहे. 1902मध्ये सरकारी नोकऱ्यामध्ये मागासवर्गीयांना 50% जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेतला. नंतर आहे महारवतन रद्द कधी केलं बघा. हे इम्पॉर्टंट आहे बघा त्यामध्ये. महारवतन रद्द मे 1921मध्ये केले. त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन आले बघा त्यामध्ये. महारवतन रद्द केले 1921मध्ये. नंतर आहे, माणगाव परिषद कुठे भरली आणि कधी भरली बघा त्यामध्ये. माणगाव परिषद 1920मध्ये भरले बघा. माणगाव परिषद लक्षात ठेवा. आणि कुणी भरवली होती? इथे क्वेश्चन, कुणी भरवली? 1920. शाहू महाराजांनी 1920मध्ये. लक्षात ठेवा, कोणी भरवली होती? शाहू महाराजांनी. आणि कधी भरली होती? 1920मध्ये. नंतर आहे, त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचे संयोजक होते आप्पासाहेब दांत गोंडा पाटील. स्वागत समितीचे अध्यक्ष होते बघा दादासाहेब राजेसाहेब इनामदार आणि प्रमुख पाहुणे होते शाहू महाराज आणि भास्करराव जाधव. इथे बघा, जी काही माणगाव परिषद होती त्या ठिकाणीच शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याविषयी एक विधान केलेलं आहे बघा त्यामध्ये. बघा इथं शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? शाहू महाराजांनी सांगितलं होतं की हा तुमचा कोणता भावी नेता आहे. असे कुणाविषयी सांगितले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी. कोणी सांगितलं? शाहू महाराजांनी. त्यावर सुद्धा क्वेश्चन विचारले बरं, लक्षात ठेवा, त्यामुळे सांगितले. इम्पॉर्टंट आहे. नंतर आहे, शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणत्या वृत्तपत्राला आर्थिक मदत केलेली होती? तर मूकनायक या वृत्तपत्राला आर्थिक मदत केलेली आहे. ह्याच्यावर सुद्धा ग्रुप बी मध्ये क्वेश्चन आलेले बघा त्या ठिकाणी. इम्पॉर्टंट आहे मेन्सला. नंतर आहे ऑल इंडिया मराठा लिंक कधी स्थापना झाली? 1917मध्ये पुणे या ठिकाणी स्थापना झाली त्या ठिकाणी. ह्याच्यावर आतापर्यंत क्वेश्चन विचारलेलं नाही, पण लक्षात ठेवा स्टेट बोर्डचा डाटा आहे त्यामुळे मी लिहून ठेवलेलं, तो इम्पॉर्टंट आहे. नंतर आहे,
त्याचे संबंधित कोण कोण होते? शाहू महाराज, बाबूराव जेदे, श्रीपतराव शिंदे, भास्करराव जाधव. आणि जॉईंट सिलेक्ट कमिटी पुढे साक्ष देण्यासाठी या संघटनेच्या वतीने एक शिष्टमंडळ पाठवले होते. त्यामध्ये भास्करराव जाधव यांनी साक्ष दिली होती. नंतर हा डाटा इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. कोल्हापुरात स्थापना केलेल्या संस्था कोणकोणत्या होत्या? तर फर्स्ट संस्था होती सत्यशोधक समाजाची स्थापना 1911 मध्ये. खूप इम्पॉर्टंट आहे. शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाची सुद्धा स्थापना केलेली आहे. आणि त्याची नियुक्ती म्हणजे त्याचे नियुक्त अध्यक्ष कोण नियुक्त केले होते शाहू महाराजांनी त्याच्यावर? तर भास्करराव जाधव यांनी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन आहे आणि ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन आहे. इम्पॉर्टंट आहे बरं, दोन्ही डाटा इम्पॉर्टंट आहे. नंतर आहे प्राथमिक शिक्षण सक्तीचा करणारा कायदा कुणी केला? तर छत्रपती शाहू महाराजांनी केला होता 1916 मध्ये, लक्षात ठेवा. नंतर सक्तीचे शिक्षण देणारी पहिली शाळा कोणती होती? चिखलीपेटा करवीर म्हणून 1918 मध्ये स्थापना केलेली होती. सक्तीचे शिक्षण देणारी पहिली शाळा होती. नंतर आहे कोल्हापूरमध्ये मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू केल्या. कुणी शाळा सुरू केल्या? तर शाहू महाराजांनी. इथे स्टेटमेंट विचारला होता बघा, त्यामध्ये कोल्हापूरमध्ये मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू केल्या कुणी? तर छत्रपती शाहू महाराजांनी. नंतर आहे ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन आहे बघा, 1917 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा केलेला आहे बघा 1917 मध्ये. नंतर 1918 मध्ये आर्य समाजाची स्थापना सुद्धा केली आहे. त्याचे व्यवस्थापक होते डी मालक आणि सदस्य होते बाळकृष्ण अविनाश नारायण शास्त्री. नंतर हे एक डाटा इम्पॉर्टंट आहे बघा, 15 सप्टेंबर 1918 कुलकर्णी वतन रद्द केले बघा त्या ठिकाणी. आणि 1919 मध्ये आंतरजातीय विवाह कायदा केला आहे. 1919 मध्ये आंतरजातीय विवाह कायदा. आणि 17 जानेवारी 1920 रोजी हिंदू वारशाचा कायदा केला आहे त्या ठिकाणी. नंतर ही परिषद सुद्धा इम्पॉर्टंट आहे त्या ठिकाणी. अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद कुठे भरली होती? नागपूरला. कधी? 1920 मध्ये, लक्षात ठेवा. त्याचे जे काही अध्यक्ष आहे शाहू महाराज होते बघा त्यामध्ये. अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद नागपूर 1920 मध्ये, त्याचे अध्यक्ष होते शाहू महाराज. महाराजांनी अध्यक्षपद स्वीकारावं यासाठी प्रत्यक्ष भेट गवई केशवराव खंडारे आणि कालीचरण नंदा गवळी प्रत्यक्ष भेट घेतली होती शाहू महाराजांची. नंतर स्वागत अध्यक्ष कोण होते? कालीचरण नंदा गवळी. सचिव कोण होते? 2 सचिव होते बघा त्यामध्ये, गणेश अक्काजी गवई आणि किसन फागूजी बनसोडे. आता ह्या संस्थेमध्ये कोणकोणता डाटा लक्षात ठेवायचा बघा त्यामध्ये? तर फक्त डाटा लक्षात ठेवा 1920 मध्ये आणि अध्यक्ष कोण होते, त्या 2च गोष्टीवर आतापर्यंत क्वेश्चन विचारले त्या ठिकाणी. नंतर आहे शाहू महाराजांनी असे कोणकोणते वृत्तपत्र होते की त्यांनी आर्थिक मदत केलेली होती? तर रिसेंटलीच एक मेन्समध्ये किंवा प्रिलिम्समध्ये क्वेश्चनसुद्धा विचारले बघा. असे 5-6 वृत्तपत्र देतात आणि खाली कोणत्या वृत्तपत्रांना शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली आहे असा क्वेश्चन विचारला. त्यामुळे मी सगळ्या वृत्तपत्राची मी ट्रिक्स बनवली आहे बघा त्यामध्ये. तर ट्रिक्स काय आहे बघा? ट्रिक्स आहे जागरूक रहा सप्ताह में 7 दिन. जागरूक रहा सप्ताह में 7 दिन. कशासाठी? विजयासाठी, प्रबोधनासाठी, तेजीसाठी. असे राष्ट्रवीर आणि तरुणांना संदेश कोण देतात बघा? शिवछत्रपती शिवाजी महाराज संदेश देतात बघा त्यामध्ये. तर त्यावरून ही जर लाईन लक्षात ठेवल्याच्या नंतर तुम्हाला सगळे वृत्तपत्र लक्षात राहतात बघा त्यामध्ये. आता इथे आहेत ना सगळे वृत्तपत्र आहेत आणि त्याचे संपादक कोण आहेत मी पुढे लिहिलेले आहेत. तर ते संपादक तुम्ही वाचून घ्या. मी फक्त कोणकोणते वृत्तपत्र आहेत ते मी वाचून तुम्हाला सांगतो बघा त्यामध्ये. बघा, जागरूक वृत्तपत्र, साप्ताहिक संजीवन, दिनमित्र, विजयी मराठा, प्रबोधन, तेज. नंतर आहे राष्ट्रवीर, तरुण मराठा, संदेश साप्ताहिक आणि शिवछत्रपती. अशा सगळ्या वृत्तपत्रांना शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली आहे बघा त्या ठिकाणी. ह्याच्यानंतर आपण सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चनसुद्धा घेणार आहोत, तुम्हाला कळेल थोड्या वेळाने. पण नंतर आहे बघा डेक्कन. आणि दुसरी ट्रिक्स आहे बघा त्यामध्ये. दुसरी ट्रिक्स काय त्यामध्ये? डेक्कनमधून हटले मुळे कैवारी. बघा, डेक्कन रयत, हंटर, मूकनायक, कैवारी आणि विश्वबंधू हे सुद्धा सगळे वृत्तपत्र आहेत बघा त्यामध्ये. आता इथे एक डाटा खूप इम्पॉर्टंट आहे बघा. रिसेंटली 2025च्या मेन्समध्ये विचारले बघा. जो हे मूकनायक वृत्तपत्र आहे त्याला सुद्धा आर्थिक मदत केलेली शाहू महाराजांनी. त्यांचे चालू कोण केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण संपादक कोण होते? तर पांडुरंग नंदराम भटकर हे त्याचे संपादक होते बघ. 1 लाईनर क्वेश्चन विचारला होता. नंतर आहे ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारले बघा मागं. पाटील स्कूल आणि तलाठी स्कूलची सुद्धा स्थापना केलेली शाहू महाराजांनी. नंतर आहे 18 ऑगस्ट 1901 रोजी ताई महाराज प्रकरण. त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य टिळक यांची चर्चा झाली बघा. इथं चर्चाची डेट विचारली बघा. कोणती डेट आहे? 18 ऑगस्ट 1901 मध्ये, लक्षात ठेवा. नंतर आहे शाहू महाराजांनी
शास्त्र जगद्गुरू या पदावर सर्वप्रथम कोणाची नियुक्ती केली होती? तर सदाशिव लक्ष्मण पाटील यांची नेमणूक केली आहे बघा. त्यामध्ये लक्षात ठेवा, त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे. नंतर आहे ब्राह्मणेतर सामाजिक परिषद कधी स्थापना झाली? 1920 मध्ये, 27 जुलै 1920. आणि ठिकाण कोणतं? हा ठिकाण इम्पॉर्टंट आहे बघा, 2-3 वेळेस विचारले बघा ठिकाण. तर हुबळी कर्नाटक या ठिकाणी ब्राह्मणेतर सामाजिक परिषद भरली होती, हुबळी कर्नाटक या ठिकाणी 1920मध्ये. त्याचे अध्यक्ष होते शाहू महाराज आणि त्याचे अध्यक्ष होते राजर्षी शाहू महाराज. त्यासोबतच ब्राह्मणेतर सामाजिक परिषद, त्याचा उद्देश काय होता? त्या ठिकाणी उद्देशावर सुद्धा एकदा क्वेश्चन विचारले बघा. त्या ठिकाणी ब्राह्मणेतर चळवळ बळकट करण्याच्या उद्देशाने स्थापना झालेली होती. ब्राह्मणेतर चळवळ बळकट करण्याच्या उद्देशाने. ओके. नंतर आहे, इथे सुद्धा क्वेश्चन विचारले बघा, समाजातील सामाजिक कार्यातील अभिनव प्रयोग कोणता होता छत्रपती शाहू महाराजांचा? तर वसतिगृह स्थापना करणे हा एक त्यांचा अभिनव प्रयोग होता. आणि त्यासोबतच पहिले वसतिगृह कोणते होते? तर मराठा बोर्डिंग. पहिले वसतिगृह मराठा बोर्डिंग 1901मध्ये स्थापना झालेला होता. आणि अस्पृश्य मुलासाठी कोणता वसतिगृह होता? तर मिस क्लर्क वसतिगृह. मिस क्लर्क वसतिगृह हा अस्पृश्यांच्या मुलांसाठी स्थापना झालेला होता. नंतर बघा, हा MPSCच्या मेन्समध्ये विचारलं बघा. त्यामध्ये भारतात होमिओपॅथिकचा पहिला सार्वजनिक दवाखाना स्थापन करण्याचे श्रेय कोणाला जातं बघा? त्यामध्ये तर ते छत्रपती शाहू महाराजांना श्रेय जातं बघा त्या ठिकाणी. त्यासोबतच शिक्षणामध्ये स्त्रियांना फी माफ केली बघा. शिक्षणामध्ये स्त्रियांना पूर्णपणे फी माफ करण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही, म्हणून सक्तीच्या शिक्षणाची भारताला अत्यंत आवश्यकता आहे, असे कोण म्हणले होते? छत्रपती शाहू महाराज. नंतर आहे, शिक्षणाचा प्रसार हा सामाजिक समतेचा मुख्य मार्ग आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता. नंतर आहे, आता रिसेंटली हा क्वेश्चन जे ग्रुप सी मेन्सचा पेपर आहे झालेला रिसेंटली 2025चा 26मध्ये झाला होता मेन्सचा. तर त्यामध्ये हा क्वेश्चन होता, कोणत्या स्त्रियांना शिक्षण कार्यात सहकार्य केले होते शाहू महाराजांनी? तर रखमाबाई केळवकर आणि इंदुमती देवी या 2 स्त्रियांना त्यांनी सहकार्य केले होते. त्यासोबतच कानपूर येथे अखिल भारतवर्षीय कुर्मी क्षेत्रीय जातीय परिषद 1919मध्ये त्यांना शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी दिली गेली होती बघा. 1919मध्ये कानपूरमध्ये भरली होती ती परिषद. ओके. आता आपण पूर्णपणे प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेऊ त्या ठिकाणी बघा. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. फर्स्ट क्वेश्चन आहे, छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती? बघा सांगितलं होतं तुम्हाला, ट्रिक सांगितली मग त्यामध्ये बघा. त्यामध्ये विजयी मराठा हा सुद्धा होता. विजयी मराठा, तरुण मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांनी तरुण आणि तेज होण्यासाठी कैवारी हे 4ही वृत्तपत्रांना त्यांनी मदत केली आहे बघा. त्यामध्ये मी ट्रिक सांगितले, ते ट्रिक्स 2-3 वेळेस रिव्हिजन करा, तुम्हाला लगेच पाठ होतील बघा. तुम्हाला जर हे वाचायचं असेल तर हे वाचून घ्या एकदा, तुम्हाला जर जेवढे काही वृत्तपत्र आहेत तिथे सुद्धा नोट्समध्ये सुद्धा आहेत ऑलरेडी. ठीक आहे. नंतर दुसरा क्वेश्चन आहे बघा त्या ठिकाणी बघा. 1911मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची स्थापना करून छत्रपती शाहू महाराजांनी डायटस यांना त्याचे अध्यक्ष नियुक्त केले. कुणाला केले होते? तर भास्करराव जाधव. हा सुद्धा क्वेश्चन आलेला बघा, रिपीट बघा. नंतर आहे तिसरा क्वेश्चन, तुम्हाला वाचायचा असेल तर बघा. नंतर बघा, शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? बघा नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले होते? तर सदाशिवराव बेनाडीकर यांना नियुक्त केले होते. नंतर आहे चौथा क्वेश्चन आहे, समाज सुधार चळवळीचा पताका कोल्हापुरात फडकविणारे कोण होते? तर राजर्षी शाहू महाराज. बघा कोल्हापुरात फडकविणारे पताका. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. नंतर आहे 1885 ते 1889 बघा सांगितलं होतं त्यामध्ये. त्याचं शिक्षण कोणत्या काळात, या काळात कोणत्या महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण पूर्ण केले? तर त्या ठिकाणी राजकोट या ठिकाणी शिक्षण पूर्ण केलं बघा त्याने, राजकोट. नंतर आहे शाहू महाराज यांचे उच्च शिक्षण कुठे झाले? बघा उच्च शिक्षण कुठे झालेलं त्या ठिकाणी? तर राजकोटला झाले बघा, राजकोट. आता जे काही बघितलं आपण उच्च शिक्षण तेच तिथं राजकोट रिपीट विचारले क्वेश्चन. नंतर शाहू महाराज कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडून आणल्या? तर बघा फर्स्ट ऑप्शन आहे अस्पृश्यता व जातीभेद निवारण. अस्पृश्यता आणि जातीभेद निवारण हे सुधारणा घडून आणल्या त्या ठिकाणी.
नंतर आहे 1902मध्ये सरकारी नोकऱ्यात मागासवर्गीयांसाठी जागा राखून ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय कोणी घेतला? तर तिथे छत्रपती शाहू महाराजांनी घेतला आहे. नंतर इथे बघा 9वा क्वेश्चन, पाटील कुल आणि तलाठी स्कूलची स्थापना कोणी केली? तर शाहू महाराजांनी स्थापना केली. नंतर आहे ताई महाराज प्रकरणी राजर्षी शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांची चर्चा केव्हा झाली बघा त्यामध्ये? तर 1901मध्ये. लक्षात ठेवा 1901मध्ये, 18 ऑगस्ट 1901 रोजी त्यांची चर्चा झालेली. नंतर आहे राजर्षी शाहू महाराज यांनी क्षात्र जगद्गुरू या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली? तर सदाशिव लक्ष्मण पाटील यांची नेमणूक केली. सदाशिव लक्ष्मण पाटील. नंतर आहे 1920मध्ये माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद कोणी भरवली? बघा भरवली कोणी? तर छत्रपती शाहू महाराजांनी भरवली 1920मध्ये माणगाव येथे. आणि त्याच परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगितलं होतं? हा तुमचा भावी नेता. नंतर आहे छत्रपती शाहू महाराजांचे मूळ घराणे कोणते होते? घाटगे. मूळ घराणे कोणते? घाटगे. नंतर आहे छत्रपती शाहू महाराज म्हणजे स्वतःच्या संस्थानात मागास वर्गाकरिता 50% आरक्षण ठेवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण होते? 50% आरक्षण आणलं की छत्रपती शाहू महाराज. खूप वेळेस विचारले तो क्वेश्चन. नंतर आहे डॅडॅस आणि महारवतने रद्द करण्याची आज्ञा केली. महारवतने सांगितलं तुम्हाला छत्रपती शाहू महाराजांनी महारवतने रद्द करणे. नंतर आहे कोणता कायदा म्हणजे स्त्री पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्यांचा पुरस्कार करणारे शाहू महाराजांचे क्रांतिकारी पाऊल होते? तर त्यामध्ये आंतरजातीय विवाह कायदा केलेला होता त्यांनी. तर हा लक्षात ठेवा. बघा विविध कायदे केले होते त्यांनी 1917, 1919. तर ते वाचून घ्या तुम्ही एकदा. नंतर आहे कोल्हापूरमध्ये मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा कोणी सुरू केल्या? तर शाहू महाराजांनी सुरू केल्या. शाहू महाराज. नंतर आहे कुठल्या परिषदेत जन्मलेल्या हजारो दलितांना संबोधताना शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची ओळख करून देताना हा तुमचा भावी नेता म्हटलं होतं ना? भावी नेता कुठे? तर माणगाव परिषद. शाहू महाराज 1920 साली शाहू महाराजांनी 1920 साली डॅडॅस येथे झालेल्या ब्राह्मणेतर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते. कुठे? हुबळी येथे. हुबळी कर्नाटक या ठिकाणी. नंतर बघा शाहू महाराजांनी 1911मध्ये कोणत्या समाजाचा राजाश्रय दिला? तर सत्यशोधक समाज 1911मध्ये चालू केलं होतं त्यांनी. ठीक आहे. नंतर शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यातील एक अभिनव प्रयोग म्हणजे कोणता? तर अभिनव वसतिगृह स्थापन करणे. वसतिगृह स्थापन केले होते त्यांचा एक अभिनव प्रयोग होता त्यामध्ये. तर विविध वसतिगृह स्थापन केले होते त्यापैकी पहिला वसती मराठा बोर्डिंग होता 1901मध्ये. ते एक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. नंतर आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी काढलेले पहिले वसतिगृह कोणते? तर पहिले वसतिगृह मराठा बोर्डिंग होतं. मराठा बोर्डिंग 1901मध्ये. नंतर आहे मिस क्लर्क वसतिगृहाची सुरुवात शाहू महाराजांनी डॅडॅस विद्यार्थ्यांसाठी केली होती. तर अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी. तुम्हाला सांगितलं तुम्ही दुसरा जो काही वसतिगृह मिस क्लर्क वसतिगृह हा अस्पृश्यासाठी होता. तो 1908मध्ये सुरू केला होता. नंतर आहे राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी सुरू केलेल्या वसतिगृहाचे नाव आहे. अस्पृश्य बघा रिपीट तो क्वेश्चन आला. तर त्याचं नाव काय? मिस क्लर्क वसतिगृह. मिस क्लर्क वसतिगृह 1908. नंतर आहे शाहू महाराजांचे वर्णन नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत कोणता होता? बघा शाहू महाराजांचे वर्णन केलं होतं बघा त्यामध्ये नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत अशा अर्थांनी शब्दांनी कोणत्या चरित्राने धनंजय कीरने केलं होतं? धनंजय कीर. नंतर आहे छत्रपती शाहू महाराजां यांना डॅडॅस नावाने ओळखले जाते. बघा तो लोकांचा राजा म्हणून परजीचा राजा नाही, लोकांचा राजा लक्षात ठेवा. नंतर राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते? तर यशवंतराव हे त्यांचे मूळ नाव होते. नंतर आहे शाहू महाराजांनी 1920 साली डॅडॅस येथे झालेल्या ब्राह्मणेतर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष बोलले. कुठे? बघा ब्राह्मणेतर सामाजिक परिषद म्हटलं तर ती हुबळीला असते. हुबळी कर्नाटक या ठिकाणी. ठीक आहे. शाहू महाराजांनी खालीलपैकी काय केले नाही? बघा नीट वाचा क्वेश्चन. खालीलपैकी काय केले नाही म्हणतं त्या ठिकाणी. तर फर्स्ट स्टेटमेंट आहे प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा जाहीरनामा काढला. तर याच बरोबर काढला. शिक्षणामध्ये स्त्रियांना फी माफ केली तर केली होती. प्रथम सहाय्य करून नंतर क्रांतिकाराचं उघड मदत तसं काही नाही.
थर्ड ऑप्शन पूर्णपणे चुकीचं आहे आणि उत्तर पाहिजे आपला बघा केले नाही म्हटले तर त्यामध्ये उत्तर कोणतं पाहिजे आपलं क माहीत पाहिजे. 1-2 बरोबर आहेत आणि क चुकीचं आहे. हे केले नाही उत्तर बघा नाही विचारलं. नंतर आहे राजर्षी शाहू महाराजचे मूळ नाव काय होते? यशवंतराव होते. नंतर आहे बघा संपूर्ण संपलं आहे. हे जर पी डी एफ तुम्हाला वाचायला असेल तर मी तुम्हाला आपले जो काही यूट्यूब चॅनल आहे त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक देत आहे. त्या ठिकाणी ही पी डी एफ त्यासोबत जे काही नोट्स आहेत त्या दोन्ही पी डी एफ मी टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे. तर तिथून वाचून घ्या. जर हा लेक्चर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यासोबत तुम्हाला कोणत्या समाज सुधारणावर दुसरा व्हिडिओ बनवायचा आहे ते सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये नाव सांगा. आणि लेक्चर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि मित्रांना शेअर पण करा. ओके, थँक्यू.